आता पाहूया 36 जिल्हे 50 बातम्या। विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रामध्ये पुढील 4 दिवस पावसाचा जोर। बाजारपेठांमध्ये पाणी भरल्यानं मोठं नुकसान। पुण्यामध्ये रेड अलर्ट तर मुंबई, रायगडला, ठाण्यामध्ये आज ऑरेंज अलर्ट जारी। मुंबईमध्ये मुसळधार पावसामुळे सर्व शाळांना आज सुट्टी जाहीर। मुंबई आणि आसपासच्या परिसराला रेड अलर्ट। हवामान खात्याच्या इशाऱ्यानंतर शिक्षण विभागाकडून सुट्टी जाहीर। ठाणे विभागामध्ये पाण्याच्या इशाऱ्यानंतर 1ली ते 12वी पर्यंतच्या शाळांना 1 दिवसाची सुट्टी जाहीर। ठाणे जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट। लातूरच्या औसा ते आलमाल रस्त्यावर आलेल्या पुरामध्ये बाईकसह तरुण वाहून गेला। पूरस्थिती असताना तरुणाची स्टंटबाजी अंगाशी आली। सुदैवानं गावकऱ्यांनी तरुणाला वाचवलं। पुण्यामधल्या उंडरी परिसरामध्ये सोसायटीमध्ये पाणी शिरलं। सोसायटीच्या पार्किंगमध्ये असलेल्या गाड्यांचं नुकसान। छत्रपती संभाजीनगरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ग्रंथालयामध्ये पाणी। जोरदार पावसामुळे पाणी साचलं। ग्रंथालयामध्ये पाणी शिरल्यानं अनेक विद्यार्थ्यांना मनस्ताप। जळगावच्या अनोरेमध्ये पाणी साचल्यानं अंत्ययात्रेला अडथळा। ग्रामपंचायतीच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिकांची तारांबळ। नागपूरसह परिसरामध्ये सकाळपासून पावसाला सुरुवात। काही ठिकाणी रिमझिम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस सुरू। कोकणामध्ये पुढचे 2 दिवस पावसाचा अंदाज। रत्नागिरी जिल्ह्यासाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आजपर्यंत 104% पाऊस। कल्याण, मुरबाड इथे वीज पडून 3 जणांचा मृत्यू। स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण। नंदुरबारमध्ये 20 दिवसांच्या विश्रांतीनंतर जोरदार पावसाची हजेरी। अचानक आलेल्या पावसामुळे व्यापाऱ्यांची आणि शेतकऱ्यांची तारांबळ। पिकांचं नुकसान होण्याची शक्यता। वाशिमच्या रिसोड तालुक्यामध्ये जोरदार पाऊस। पावसामुळे सोयाबीन, तूर, कापूस पिकांचं मोठं नुकसान। जळगाव जिल्ह्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस। जोरदार पावसामुळे चाकरमान्यांची उडाली धांदल। शहरातील रस्ते जलमय। लासलगावसह विंचूर परिसरामध्ये मुसळधार पाऊस। काढणीला आलेल्या सोयाबीन, कांदा आणि टोमॅटो शेती पिकाला फटका बसण्याची शक्यता। अमरावती जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी मुसळधार पावसाची हजेरी। सखल भागामध्ये पाणी साचल्यामुळे नागरिकांची तारांबळ। विजांच्या कडकडाटासह पालघर जिल्ह्यामध्ये परतीच्या पावसाची दमदार हजेरी। डहाणू, बोर्डी भागामध्ये जोरदार पाऊस। आज पालघर जिल्ह्याला रेड अलर्ट जारी। वसई, विरारमध्ये काल रात्री मुसळधार पावसाची हजेरी। रस्त्यांवर पाणीच पाणी, नागरिकांची तारांबळ। वसई, विरारमध्ये आज सकाळपासून पावसाची विश्रांती। रात्री पडलेल्या पावसानं वसई, विरारमध्ये सर्वत्र झालं होतं पाणीच पाणी। पाऊस थांबल्यानं पाणी ओसरलं। जळगावमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस। केळी पिकासह इतर पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान। पुण्यामध्ये मुसळधार पाऊस। खडकवासला धरणातून 11,000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू। पुण्याला आज ऑरेंज अलर्ट। लातूरच्या मांजरा आणि निम्न तेरणा धरणाचे दरवाजे उघडले। मांजरा आणि तेरणा नदीला पुराची स्थिती। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। नंदुरबारमध्ये कामगार कल्याणच्या पेट्या, भांडी घेण्यासाठी शेकडो महिलांची रात्री मुक्काम। कामगार कल्याणच्या ढिसाळ नियोजनामुळे महिलांना रात्री उघड्यावर झोपण्याची वेळ। वेळेवर नंबर लागत नसल्यामुळे महिलांकडून रात्री मुक्काम। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बैलजोडी विक्रीसाठी शेतकऱ्यांची मोठी गर्दी। खरीप हंगामाची पेरणी पूर्ण झाल्यानं बाजारामध्ये शेतकऱ्यांची गर्दी। पवार गटाचे माजी मंत्री सतीश पाटलांनी अचानक पंचायत समितीच्या कार्यालयाला भेट दिली। नागरिकांची अनेक कामं प्रलंबित, मात्र अधिकारी पंचायत समितीमध्ये गैरहजर। धुळे शहरामधील अतिक्रमणाबाबत कडक धोरण करा। नागरी हक्क संघर्ष समितीची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी। धुळ्यामधल्या जिल्हाधिकारी कार्यालयावर शिक्षकांचा मोर्चा। विविध मागण्यांसाठी प्राथमिक शिक्षकांचा मोर्चा। गोंदियाच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचा मोटारसायकल मोर्चा। विविध मागण्यांना घेऊन हजारो शिक्षक मोर्चामध्ये सहभागी। पुण्याच्या भोरमधील महसूल विभागामध्ये कोतवाल संघटनेचे काम बंद आंदोलन। कोतवाल कर्मचाऱ्यांना शासनानं 4th श्रेणीचा दर्जा देण्याची कर्मचाऱ्यांची मागणी। अमरावतीमधल्या प्राथमिक शिक्षकांकडून पाळण्यात आला संप। शिक्षकांवर लादण्यात येणाऱ्या अशैक्षणिक कामांच्या निषेधार्थ आणि इतर विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील 1500हून अधिक शाळा ठेवण्यात आल्या बंद। महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाच्या वतीनं 1 दिवसीय काम बंद आंदोलन। जुनी पेन्शन लागू करावी आणि शिक्षणाव्यतिरिक्त काम बंद करावं या मागणीसाठी शिक्षक आक्रमक।